प्रारंभिक जोड़ी मैदान की ओर बढ़ती हुई। दोनों टीमों की बात की जाए, दोनों टीमों ने अपने अपने प्रारंभिक मुकाबले जीते हैं और वही जीत का सिलसिला कायम रखने की कोशिश इस मुकाबले में होगी और एक तगड़ा मुकाबला इस मैदान के ऊपर दर्शकों को देखने को मिलेगा। ये अपेक्षा कमेंट्री बॉक्स से जताई जा रही है। देखना है क्रिकेट के इस मैदान के बीच में, इस क्रिकेट के मैदान पर किस तरह से ये मुकाबला घटेगा। एक तरफ से देखा जाए सिद्धेश सावंत मौर्य खतरनाक खुकार गेंदबाजी के लिए जाने जाते हैं और यही दर्शाया उन्होंने पहले मुकाबले में। और रंजन केनी को डाली हुई गेंद जो कि क्लीन बोल्ड करके चली गई थी और वही गेंदबाजी का दौर इस मुकाबले में भी रखने की कोशिश होगी उनकी। उनके सामने है पीटर और नॉन स्ट्राइक इनके ऊपर है अमोल। गेंदबाजी के लिए सिद्धू मौर्य, एक तेज तर्रार गेंदबाज बांदेश्वर बांदा की ओर से प्रतिनिधित्व एक करने वाला ये खिलाड़ी और देवगढ़ के डायमंड ट्रॉफी में जिसने रोहित स्पोर्ट वेंगुला के ओर से भी प्रतिनिधित्व किया था, वही सिद्धेश सावंत मौर्य इस मैदान के बीच में। और सबकी निगाहें होगी इस मैदान के ऊपर सिद्धू किस तरह से इस महत्वपूर्ण मुकाबले में कारनामा कर देता है। साथ साथ इस प्रतियोगिता के लिए हमारे मित्र समीर आगा जो अफ्रीका से इस मैच को देख रहे हैं, उन्होंने भी शुभकामनाएं भेजी है। और अगर बात की जाए पीटर की, तो पीटर जो कि वेंगुर्ला में जो प्रतियोगिता हुई थी हाल ही में, तब बांदेश्वर बांदा की ओर से एक खिलाड़ी प्रतिनिधित्व कर रहा था, लेकिन अब इस महालक्ष्मी देवबाग की ओर से बल्लेबाजी की हैसियत से मैदान के बीच में वैभव सावंत और रामित सोलकर ये जोड़ी मैदान पर अंपायरिंग की जिम्मेदारी निभाती हुई और मुकाबला शुरू होने का इशारा अंपायर का अमर आता हुआ। पहले ओवर की पहली गेंद लेकर कमेंट्री बॉक्स एंड की तरफ से और इस बार खेल दिया है पैडल शिफ्ट खेलना चाहते, एक पांव आगे लेकर फिर एक बार गर्दन झुकाए इस शॉट को खेला लेग गली की दिशा में। जब तक फील्ड किया जाए एक सिंगल के साथ खाता खोला, चोर बदला यहाँ पर पीटर ने, एक रन बगैर किसी नुकसान पर। और जिस तरह से गेंदबाजी माउली कास के खेमे में मौजूद है, जानते हैं यहाँ पर ज्यादा से ज्यादा रन बनाने के लिए काफी मशक्कत करनी पड़ेगी, काफी पसीना बहाना पड़ेगा मैदान पर और पसीना बहाने के सिवा आजकल के जमाने में कुछ नहीं मिलता और यही क्रिकेट में भी आपको करना पड़ता है। 100% योगदान देने वाली टीम के गले में जीत का सेहरा पड़ जाता है और हारने वाली टीम को मात्र जो कि हार की माला पहननी पड़ती है। देखना है सिद्धू फिर एक बार निकलते हुए गेंदबाजी के लिए। इस बार खेलना चाहते थे, बड़ा शॉट हवा में खड़ी हो गई गेंद, विकेट कीपर गेंद के नीचे और विकेट का बटन, पहला विकेट वापसी करता हुआ खेमे में, एक रन एक विकेट। हेलो 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 ओके, एक रन एक विकेट के नुकसान पर वापसी करता हुआ अमोल एक खराब स्ट्रोक खेल बैठे, जो कि छोटी गेंद उतनी नहीं थी, तेज रफ्तार भरी थी और शायद पैडल सिर्फ खेलने की कोशिश में बल्ले के ऊपरी सिरे से लगी और चलती गई विकेट कीपर के हाथ में और जो कि पहले विकेट का पतन सिद्धू को मिलती हुई इस ओवर में ये पहली सफलता। अपनी टीम को जिस तरह की शुरुआती गेंदबाजी में सफलता की आवश्यकता थी, वो सफलता मात्र यहाँ पर मिलती हुई और नए बल्लेबाज मैदान के अंदर निखिल आते हुए, निखिल पारकर शायद बल्लेबाज निखिल गोलेकर, ये अच्छी गेंद निश्चित रूप से खेल दिया आड़े बल्ले के साथ, फंबल हो गए खिलाड़ी, तब तक सिंगल है यहाँ पर और सिंगल के साथ का टोटल में बदलाव, खुद का खाता खोला, टोटल पहुंचा 2 रन 1 विकेट के नुकसान पर।
टॉस जीता, पहले फील्डिंग करने का फैसला मौलिकास टीम का, और अब तक देखा जाए तो सही मायने में सही साबित होता, क्योंकि ये पावर प्ले का ओवर है और इस ओवर में इस तरह की गेंदबाजी, सटीक गेंदबाजी जो कि इस मैदान के बीच में आपको दिखाई देती हुई सिद्धेश सावंत मौर्य की ओर से। इस बार फुलटा डिलीवरी, कवर के ऊपर से खेलना चाह, गेंद का पीछा हो रहा है लेकिन गेंद देखते देखते सीमा रेखा के बाहर, 4 रन के लिए पीटर के बल्ले से निकलता हुआ शानदार चौका। निकला पीटर के बल्ले से चौके के साथ टोटल परावर्तित, 6 रन 1 विकेट के नुकसान पर। जो छोटी गेंद थी लेकिन लोअर फुल टॉस बना लिया, और जो कि कवर के दिशा में एक बेहतरीन लेदर बॉल में ऐसे स्ट्रोक आपको देखने को मिलते हैं, और यही स्ट्रोक है इस पीटर के बल्ले से आपको देखने को मिला इस गेंद के ऊपर। इस बार फिर एक बार निश्चित रूप से ऑफ स्टंप्स वाइड का इशारा आता हुआ अंपायर का, अतिरिक्त और एक सिंगल, और अतिरिक्त सिंगल के साथ टोटल मात्र अपरावर्तित होता हुआ 7 रन 1 विकेट के नुकसान पर। महालक्ष्मी देवबाग और मौलिकास के बीच में चलता हुआ यह मुकाबला इस मैदान पर। इस बार आड़े बल्ले के साथ खेलना चाहा, बल्ले के अंदरूनी हिस्से से लगी लेकिन लाजवाब विकेट कीपिंग का दायित्व वहां पर निभाते हुए रन लेने की शंका को भी समाप्त कर दिया। अच्छी वापसी, बेहतरीन कमबैक रहा है सिद्धू का वो चौका लगने के बाद, लेकिन बल्लेबाज का हर संभव प्रयास इस ओवर को और बड़ा ओवर बनाने का। अब तक 7 रन मात्र निकले इस पावर प्ले के ओवर में। इस बार खेलना चाहते थे, दूर से खेल बैठे, गेंदबाज के नजदीक से सिंगल जरूर निकलेगा, फील्डर ने रोकना चाहे एक हाथ से, जब तक सोहेल गेंद को रोकना चाहते थे तब तक 2 रन और खाते में जुड़े। 2 रन के साथ पहला ओवर खेल समाप्त, पहले ओवर की समाप्ति के बाद 9 रन 1 विकेट के नुकसान पर यह शुरुआत महालक्ष्मी देवबाग टीम की मौलिकास के खिलाफ खेलते हुए अपने दूसरे मुकाबले के दौरान। नौ रन टोटल स्कोर बोर्ड पर। अब यहां से देखना है, दोनों टीमों ने अपने प्रारंभिक मुकाबले जीते हैं और पूरे गुण जो है अपने नाम कर लिए है। देखना पड़ेगा ये जो पॉइंट्स टेबल रहता है ना, तो लगातार दूसरी मुकाबला जीतकर जो अपना स्थान भक्कम करने की कोशिश रहेगी दोनों टीमों की। एक तरफ से देखा जाए सैम की बल्लेबाजी आपने देखी पिछले मुकाबले में, एक ताबड़तोड़ बल्लेबाजी, और वो छक्का सभी दर्शकों को याद होगा, वेंगुर्ला के कैंप मैदान के ऊपर एक बड़ा स्ट्रोक, तगड़ा स्ट्रोक लगाया था, और वैसा ही स्ट्रोक प्रिंस की प्रतियोगिता में लगा दिया था सीधा टेकड़ी के ऊपर। और ये आप नहीं भूल पाएंगे इस खिलाड़ी को, जिस तरह से कद है उतना ही बड़ा स्ट्रोक उनका आ जाता है। और गेंदबाजी में खुद कप्तान विकी पंडित आते हुए थोड़ी सा फील्डिंग को ठीक ठाक कर रहे बाला मडगांवकर, मैदान के बीच में अनुभव से भरपूर है बाला मडगांवकर, और जानता है इस मैदान में क्या लिखा है, इस मैदान के ऊपर किस तरह से रन बनाए जाते हैं, कहां से फील्ड लगानी है, किस खिलाड़ी को कहां तक रोकना है, कैसे रोकना है, ये देखने की कोशिश। लेकिन साथ साथ बल्लेबाजी भी मजरे हुए, जो कि सामने वाली गेंदबाज को परास्त करने वाली बल्लेबाजी करना हम भी जानते हैं इसी सोच के साथ। इस बार कलाई के सारे खेल दिया, टांगों के ऊपर खेल दिया मैदान की दिशा में, खिलाड़ी तेजी के साथ आए, जब तक थ्रो आए तब तक 2 रन आसानी के साथ मुकम्मल करते हुए, और 2 रन के बदौलत अब टोटल मात्र परावर्तित होता हुआ 11 रन 1 विकेट के नुकसान पर पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है। और दूसरी ओवर प्रगति पर, शायद सिंगल रोकने के लिए अटैकिंग फील्डिंग शायद लगाएंगे या नहीं, लेग गली वाले खिलाड़ी को यहां पर भेज दिया है लगभग मिडान लॉन्ग ऑन की दिशा में। और जिस तरह से गेंदबाजी विकी पंडित कर लेते, तेज रफ्तार वाली गेंदबाजी कर लेते हैं, और जानते हैं मैदान पर अगर छोटी गेंद करेंगे तो गैप इतना बड़ा है, आसानी से गेंद सीमा रेखा पार चली जाएगी, इसलिए शरीर के ऊपर गेंदबाजी करने के, बॉडी लैंग्वेज गेंदबाजी करने की कोशिश रहती है विकी की। इस बार आड़े बल्ले के साथ खेलना चाहा, गेंद बल्ले के ऊपर आई नहीं, बीच में शरीर के ऊपर लगी और बाकी का काम पूरा कर दिया विकेट कीपर ने। अच्छी गेंदबाजी, शानदार गेंदबाजी मैदान पर, और जो कि शायद देखा जाए तो अमोल आउट होकर वापस जा चुके हैं, और उनकी जगह लेने के लिए निखिल गोलकर जो कि अभी भी मैदान के ऊपर, जिन्होंने 3 रन बनाए आते आते अपने टीम के लिए, सामना करेंगे विकी की अगली गेंद का।
आगे निकले थे, फिर एक बार हाफ वॉली बनाकर गैप में गेंद, खिलाड़ी तेजी के साथ आए सोहेल, फिर एक बार थ्रो उतना ही सटीक और उतनी शानदार रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन और खाते में, और इस 2 रन के साथ टोटल अब परावर्तित 13 रन 1 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर, शानदार बल्लेबाजी मैदान के बीच में, एक कलाई के सहारे खेला हुआ एक नजाकत भरा स्ट्रोक मैदान पर, तकनीकी बल्लेबाजी के साथ यहां पर जो कि निखिल द्वारा आड़े बल्ले के साथ इस बार उठा दिया, गैप पे जी रहे सोहेल गेंद के नीचे और एक विकेट। शॉट में ताकत नहीं थी, गेंद काफी ऊपर चली गई, ताकत नहीं थी, टाइमिंग थोड़ा सा कम कर बैठे और एक शानदार कैच, विकेट नंबर 2। अंदर कृष्णा पाटकर, एक टेनिस बॉल क्रिकेट में बड़ा नाम भाई, इनका कद देखकर आपको लग रहा होगा कि इस बल्लेबाज क्या कर सकता है, लेकिन इस बल्लेबाज में क्षमता भरपूर है, काबिलियत भरपूर है, हुनर भरपूर है, हौसला भरपूर है, टाइमिंग का बेमिसाल बादशाह और साथ साथ नजाकत भरे स्ट्रोक खेलने के लिए माहिर कृष्णा पाटकर अब मात्र मैदान के अंदर, जबकि निखिल गोलकर आउट होकर पहले में वापस जा चुके हैं। टोटल रन संख्या जो कि वहीं पर रुके हुई 13 रन 2 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर, शायद इस मैदान के ऊपर अब दोपहर की धूप खिली है और साथ साथ देखना है 60 का आंकड़ा भाई अब आपको पार करना पड़ेगा, क्योंकि सुबह का सत्र अलग था, दोपहर का सत्र इस मैदान के बीच में 60-70 ये भी रन कम पड़ जाते हैं दूसरी इनिंग में। इस बार बड़ा शॉट, इस बार पीटर के बल्ले से निकला, गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन के लिए इनिंग का पहला छक्का। देवा देवा और सही नसीहत, सही नजाकत और ताकत का इस्तेमाल इस शॉट के पीछे। फिर एक बार दूर से खेलना चाहते थे, गेंद टिप्पा गिरने के बाद बाहर की तरफ निकले, करवट बदलते हुए चले गए विकेट कीपर के हाथ में, और समाप्त होता हुआ दूसरा 2 ओवरों का खेल हो चुका है समाप्त। टोटल रन 19 2 विकेट के नुकसान पर। महालक्ष्मी देवबाग पहले बल्लेबाजी करते हुए, टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला पहले ओवर में अच्छा साबित, लेकिन इस ओवर में एक छक्का लगा है और जिसके चलते हुए इस ओवर में विकी पंडित ने 10 रन खर्च कर दिए, जिसके चलते हुए 19 रन टोटल, 2 ओवरों का खेल समाप्त। अब शायद गेंदबाजी में पहला बदलाव आपको नजर आएगा और बाला मड़गांवकर गेंदबाजी के मोर्चे के ऊपर। सावंतवाड़ी टेनिस बॉल क्रिकेट में एक बड़ा नाम और बहुत ढेर सारे रन जिसके बल्ले से आपने देखे हैं, वो बाला मड़गांवकर अब मात्र ऑलराउंडर के खिलाड़ी की हैसियत से जगह है उनकी मामूली कास के खेमे में और गेंदबाजी के लिए, और साथ साथ उनका सामना करने के लिए पहले मर्तबा कृष्णा पाटकर जो कि पहली गेंद का सामना करने के लिए तैयार, और 19 रन टोटल स्कोर बोर्ड पर अब तक बन चुके हैं। अच्छी गेंद परिवर्तन के तौर के ऊपर हल्के हाथों से खेल दिया, बाला मड़गांवकर ने रनआउट करना चाहिए, शायद फुटबॉल भी देखने को मिला मैदान के बीच में। और अभी भी खबर मिली है साला और जीजा के बीच में कि ये गेंद थी जो कि सिंगल यहां पर निकाला कृष्णा ने, और सिंगल के साथ 20 रन टोटल स्कोर बोर्ड पर। और देखिए पूरी फैमिली यहां पर मौजूद है मुकाबला देखने के लिए, उनकी बहन भी बाहर बैठकर मुकाबला देख रही है, अंदर बल्लेबाजी कर रहे भाई उनके, गेंदबाजी कर रहे पति उनके, साथ साथ उनकी कन्या भी मैदान के बीच में जो कि मौजूद मैच देखने के लिए। यह है क्रिकेट का माहौल और यह है भाई क्रिकेट, क्योंकि खींच कर ले आता है मैदान के ओर सभी दर्शक को, सभी क्रीड़ा प्रेमी को, और इसलिए करोड़ों लोग इस खेल के ऊपर फिदा है। इस बार बड़ा स्ट्रोक, निकली गेंद सीमा रेखा के बाद तारामंडल में हवा से बातें करते 6 रन के लिए।
गोलंदाजीमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल घडून आणतोय. कॅचिंग पोझिशन मध्ये शॉर्ट पॉइंटच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक उभा केलाय सोहेलनं सॅम साठी. तोच सोहेल पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजीच्या मोर्चावर. पुढचा चेंडू जोरकस फटका, चेंडू हवेमध्ये झेल खाली बाळा मडगावकर जातोय, परंतु झेल पासून बराच दूर दिसतोय बाळा मडगावकर. या प्रयत्नात चेंडू मात्र जातोय सीमा पार. 4 धावा. एक जीवदान मिळतंय ते सॅमला. बाळा मडगावकर शेवटपर्यंत हे झेल टिपण्याचा प्रयत्न करत होता, परंतु चेंडू पासून तो बराच दूर राहिला आणि या प्रयत्नात चेंडू मात्र सीमा पार करतो 4 धावांसाठी. एक महत्वपूर्ण चौकार मिळतो महालक्ष्मी देवबाग संघाला, एक महत्वपूर्ण चौकार मिळतो तो सॅमला. परिणामी या ठिकाणी धावसंख्या येऊन पोहोचते ती चौकाराच्या मदतीने 38 धावांवरती. चौथ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती. 38 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना माहिती आहे प्रतिस्पर्धी संघाचा गोलंदाज सोहेलला माहिती आहे की सॅम कडे केवढी क्षमता आहे. आपण प्रिन्स ट्रॉफी मध्ये या सॅमची फलंदाजी बघितली होती. पुन्हा एकदा सॅमच्या बॅट मधून यावेळी मात्र कोणत्याही क्षेत्ररक्षकाला संधी नाही. क्षेत्ररक्षक सर्व मैदानावरचे केवळ प्रेक्षकाच्या भूमिकेत. चेंडू सीमा पार. 6 धावा. मगाशाही सामन्यात आपण पाहिलं होतं याच सॅमचं ज्यावेळी झेल सोडला होता त्यानंतर सॅमनं तब्बल 4 षटकार खेचत आपल्या संघाला सहजपणे विजयश्री संपादन करून दिले होते. त्यात सॅमचा पुन्हा एकदा जीवदान आणि त्यानंतर बघा मागच्या सामन्याचा ऍक्शन रिप्ले. झेल सुटल्यानंतर पुढच्या चेंडूचं रूपांतरण षटकाराचं. तोच सॅम उंचपुरा असा खेळाडू पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती सज्ज. षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 44 गाठते. पुन्हा एकदा मोठा फटका उंच हवेमध्ये. झेल होतो की षटकार पाहणं उत्सुकाचं. मला वाटतं झेल खाली येतोय क्षेत्ररक्षक आणि यावेळी मात्र कर्णधार विकी पंडित कोणतीही चूक करत नाहीये. त्याला माहितीये की सॅम सारखा एखादा मोहरा जर टिपला तर प्रतिस्पर्धी संघ महालक्ष्मी देवबागला आपल्या धावसंख्येला ब्रेक लावू शकतात. त्या प्रयत्नात एक संधी दिली होती सॅमनं. ती संधीचं सोनं करतो प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार त्या ठिकाणी विकी पंडित आणि सॅमला देखील माघारी परतावं लागतंय. एक षटकार एक चौकारानं सजलेली 11 धावांची खेळी सॅमची मात्र संपुष्टात आली आहे. परिणामी तिसरा धक्का चौथा धक्का बसतोय तो मात्र महालक्ष्मी देवबाग संघाला आणि धावसंख्या धाव फलकावरती लागली ती 44 धावा. नवीन फलंदाज सॅमची जागण्यासाठी नितीन बांदेकर मैदानामध्ये जाताना दिसतोय. एका उंचपुऱ्या खेळाडूची जागा दुसरा उंचपुरा खेळाडू मैदानामध्ये घेताना दिसतोय. साथ देईल त्या ठिकाणी कृष्णा पाटकरेचे. डावकर हाताचा फलंदाज खेळतो. वैयक्तिक 2 धावांवरती. 44 अशी धावसंख्या. प्रथम फलंदाजी करतो. नाणेफेक हरल्यानंतर महत्वपूर्ण सामन्यात या आजच्या दिवसातील तिसरा सामना सावंतवाडी नगर परिषद आणि संजय परब मित्रमंडळ याच्या वतीनं आयोजित ही भव्य दिव्य अशी 20 वर्षाच्या कालखंडानंतर या ठिकाणी सुरुवात होणार आहे. पुढच्या चेंडूवरती बघा फ्लिक करण्याचा प्रयत्न फसतोय. अजून एक गडी गारत होतोय. अजून एक धक्का बसतोय. सोपा झेल यष्टी रक्षकाच्या दिशेने घेतला जातोय. अजून एक गडी माघारी परततोय. मला वाटतं निम्मा संघ आता मात्र तंबूचा वाट पकडतोय तो महालक्ष्मी देवबाग संघाचा. मगाशीच म्हटलं होतं की सॅमला लवकरात लवकर गारद करावं लागेल. सॅमचा बळी मिळवला त्यानंतर माऊली कास संघाचा प्रयत्न असेल की धावसंख्येला निश्चितपणे ब्रेक लावावा आणि या प्रयत्नात बघा सॅम बाद झाल्यानंतर लगेचच पुढच्या चेंडूवरती कृष्णा पाटकर देखील गारद होतोय. हॅट्रिकची संधी असेल ती सोहेलकडे. सलगच्या 2 चेंडूवरती 2 गडी गारद केलेत सोहेलनं. हॅट्रिकची संधी आणि नवीन फलंदाज नितीनची साथ देण्यासाठी मैदानामध्ये जातोय. गीतेश मुणगेकर दोन्ही नवीन फलंदाज आता मात्र खेळपट्टीवरती. कारण सलगच्या 2 चेंडूवरती 2 खेळाडू मात्र माघारी परतले ते सोहेल. हॅट्रिकची संधी पाहूया. हॅट्रिक साधतोय त्या ठिकाणी सोहेल तर दुसऱ्या बाजूने गीतेश त्याची हॅट्रिक हुकतो की पाहिजे चुकीचं ठरेल. ओरफीट पद्धतीने चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह करतो. चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये. बाळा मडगावकर जोपर्यंत चेंडू मागे येतोय चेंडू ओढवतोय. परतीची फेक होतोय. 1 धाव काढतोय. एका धावानं गीतेश आपलं वैयक्तिक खातं उघडतोय आणि हॅट्रिकची संधी हुकतोय ती सोहेलची. एकंदरीत 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती लागली आहे ती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 45 धावा.
सरासरीचा विचार केला, धावगतीचा विचार केला तर पहिल्या 4 षटकात 45 अर्थात प्रतिषटक सरासरी 11 धावांची धावगती राखण्यात यश संपादन करतोय तो महालक्ष्मी देवबागचा संघ. कालच्या दिवसात आपण बघितलं होतं जसा जसा दुपारच्या सत्रामध्ये खेळ सुरू होतो त्यावेळी या मैदानाचा विचार केला तर निर्धारित 6 षटकात 70 ते 80 धावा जमाव्या लागतील. 70 धावा जमवल्या तर प्रतिस्पर्धी संघाला या धावांचा पाठलाग करणं या मैदानावरती थोडंसं कठीण जातं, परंतु 50-60 धावांचा पाठलाग करणं या मैदानावरती तेवढंसं कठीण नाहीये, फार सोपंच गणलं जातं दुपारच्या सत्रामध्ये. आणि महालक्ष्मी देवबागचा संघ प्रथम फलंदाजी करतोय त्या दृष्टीनं 60 ते 70 धावांचा टप्पा गाठावा हा निश्चितपणे उद्दिष्ट असेल ते महालक्ष्मी देवबाग संघाचा. सिद्धू मोरिये नवीन गोलंदाज, पहिला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये बॅटची आतली कडा लागते, चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये, 1 धाव मिळाल्या फटक्यातून ती मात्र फलंदाज गीतेशला. सिद्धेश सावंत मोरिये हा नावाचा गोलंदाज वैयक्तिक कोट्यातलं दुसरं आणि संघातर्फे 5 षटक घेऊन सामना करेल. आता मात्र नितीन पहिल्यांदाच सामना करतोय तो मात्र सिद्धेश मोरियेचा. सिद्धेशचा पुढचा चेंडू ओव्हरपिच पद्धतीचा ड्राईव्ह करून खोदून काढतोय चेंडू, फॉलो थ्रू मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण, धाव घेण्याची शक्यता ती मात्र संपुष्टात आणली सिद्धेशनं. अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय सिद्धेशनं. पहिल्या षटकातही जे पॉवर प्लेचे षटक होतं त्याही षटकात त्यांनी केवळ 9 धावा खर्ची घातल्या होत्या, परंतु त्यानंतर थोडासा महागडे ठरले होते बाकीचे 3 गोलंदाज आणि 9 धावांच्या मोबदल्यात 1 गडी देखील गारद केला होता. पुढचा चेंडू स्लोवर वन पद्धतीचा चेंडू खेळतोय लॉंग ऑफ क्षेत्रात आणि भाऊ पंडित याच्याकडनं चूक होत आहे. ज्या क्षेत्ररक्षकांना खऱ्या अशा चुकीची अपेक्षा नाही आहे तो क्षेत्ररक्षक अंतिम क्षणी या ठिकाणी दबावाच्या परिस्थितीमध्ये बळी पडतोय आणि एक चूक करतोय, परिणामी ज्या ठिकाणी केवळ 1 धाव आली त्या ठिकाणी मात्र चौकार मिळतोय. 3 धावांचा बोनस आणि 3 धावांच्या मोबदल्यात धावसंख्या देखील 50 गाठते. 50 धावा सांघिक पूर्ण करतोय तो महालक्ष्मी देवबागचा संघ 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा चेंडू त्या ठिकाणी गुडले स्पॉटवरचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळतोय, टप्पा पडल्यानंतर किंचितचा आतल्या बाजूला देखील वळतो, बॅकफुटला जाऊन फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडू त्याच्या मला वाटतं पायावरती आदळतो, बॅटची आतली कडा लागून पायावरती आदळतोय, परिणामी 1 धाव मिळते ती नितीनला. 1 धावेच्या मोबदल्यात धावसंख्या आता मात्र 51 वरती पोहोचते. 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. मोठा फटका निघतोय तो बॅट मधून, गीतेशचा चेंडू जातोय डीप मिड विकेट क्षेत्रात, पहिली धाव पूर्ण केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, तेवढाच अचूक थ्रो, परिणामी केवळ 1 धावेवरती समाधान मानावं लागतंय या फटक्यातून ते गीतेशला. 52 अशी धावसंख्या आता मात्र 1 धावेच्या जोरावरती 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. निम्मा संघ माघारी परतल्यानंतर महालक्ष्मी देवबागचे पुन्हा एकदा बघा आखोट टप्पाचा चेंडू, जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न, पुल करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही आहे, बाकीचं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय. षटक देखील संपते ते सिद्धू मोरियाचं. अजून एक सुरेख षटक, या षटकात केवळ मला वाटतं तो 7च धावा खर्ची घालतोय. ते 7 धावांचं अतिशय सुरेख षटक सिद्धेश सावंत मोरिये याचा संपुष्टात येत आहे. परिणामी पहिला 5 षटकांचा खेळ संपतोय. 52 धावा धाव फलकावरती लावल्या जात आहेत निम्मा संघ माघारी परतल्यानंतर. 6 षटकांचा हा सामना, निर्धारित 6 षटकांचे सामने या स्पर्धेअंतर्गत. आता या स्पर्धेचा दुसरा दिवस, यानंतर अजून 3 दिवस आहेत. या 3 दिवसात, पुढच्या 3 दिवसात निर्धारित 6 षटकांचे सामने राहतील. या स्पर्धेचा विचार केला तर या डावातील पहिला 5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 52 अशी धावसंख्या धाव फलकावरती उभारली आणि या डावातील अंतिम अर्थात 6वं षटक घेऊन वैयक्तिक कोट्यातलं दुसरं आणि संघातर्फे 6वं षटक घेऊन येताना दिसतोय तो सोहेल शेख. सामोरं जातोय तो मात्र फलंदाज गीतेश. सोहेल सज्ज होतोय सबनी सोडाईंकडनं आपल्या नवीन षटकातील पहिला चेंडू घेऊन गीतेशसाठी. पहिला चेंडू आखोट टप्प्याचा, परंतु खेळपट्टीवरती थोडासा खाली राहतोय, त्यामुळे त्याचा या चेंडूचा नेमका अंदाज बांधू शकत नाही तो गीतेश. परिणामी बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. पहिला चेंडू निर्धाव फेकतोय सोहेलची या निर्णायक षटकात मात्र सुरेख सुरुवात. पहिला चेंडू निर्धाव, पुन्हा एकदा सोहेल. यावेळी मात्र ओव्हरपिच पद्धतीने चेंडू फटका खेळतो, हवेमध्ये आहे. पहिल्या प्रयत्नात अपयश, परंतु दुसऱ्या प्रयत्नात एक सुरेख आपल्याला सावरत झेल टिपतोय तो नामदेव पंडित. मॅन फ्रॉम का असं नामदेव पंडित, ज्यानं मागच्याही सामन्यात एक सुरेख झेल टिपला होता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात, तोच नामदेव पंडित पुन्हा एकदा एक सुरेख झेल टिपतोय.
शेवटच्या षटकात हाणामारी करावी, सन्मानजनक धावसंख्या उभारावी, 60 ते 70 धावांचा टप्पा गाठावा, हा प्रयत्न महालक्ष्मी देवबाग संघाच्या खेळाडूंचा. आणि या प्रयत्नात एकामागोमाग एक येणाऱ्या चेंडूवरती मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न. आणि या प्रयत्नात आता मात्र गीतेशला येते अपयश, त्याला माघारी परतावं लागतंय. गीतेशनं धावा जमवल्या 3 आणि धावसंख्या धावफलकावरती 52 धावा 6 गडी बाद. पुन्हा एकदा सोहेल आपल्या गोलंदाजी मोर्चावरती सामना करतोय, तो फलंदाज नितीन. पुढचा चेंडू अगदी कव्हरच्या डोक्यावरनं मैदानावरती एक मोठी गॅप आहे त्या क्षेत्रात, त्या गॅपचा पुरेपूर फायदा उठवतोय मडगावकर यांच्याकडे कोणतीही संधी नाही. चेंडू मात्र सीमा पार 4 धावा. रोशन धुरी मला वाटतं नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय जागा घेण्यासाठी नितीनची, जागा घेण्यासाठी गीतेशची. आणि नितीननं चौकार लगवलाय. सुरेख फलंदाजी आता मात्र होताना दिसते ते नितीन याच्याकडनं. तोच नितीन पुन्हा एकदा सज्ज होतो सोहेल कडनं, कारण जास्तीत जास्त या डावातील काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, त्यामुळे निश्चितपणे या राहिलेल्या चेंडूत मोठे फटके खेळावे आणि धावसंख्या 70 पार करावी, हा मनसुबा त्या ठिकाणी फलंदाजाचा. या प्रयत्नात पुन्हा एकदा चेंडूची लाईन न कव्हर करता, कोणताही फुटवर्क न दाखवता जागेवरनं एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तो फसतोय. चेंडू निर्धाव जातोय आणि धावसंख्या येऊन पोहोचते ती 56 धावांवरती. 56 धावा 6 गडी बाद. फुलटॉस चेंडू, त्याच्यावरती कडा प्रहार, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा आहे, थेट त्या क्षेत्ररक्षकाचा वेध घेतला या फटक्यानं. अजून एक गडी, एकंदरीत 7वा धक्का बसतोय. नितीन देखील बाद जाणव होतोय. धावगती वाढवण्याच्या नादात हे चुकीचे फटके, हवेत फटके खेळले जातात आणि अचूक क्षेत्ररक्षण सजवतोय तो प्रतिस्पर्धी संघ माऊली कास. आणि या क्षेत्ररक्षणाच्या क्षेत्रव्यूहामध्ये फलंदाज मात्र एकामागोमाग एक सोपे झेल देत माघारी परततायत. एकंदरीत 7वा हादरा महालक्ष्मी देवबाग संघाला. धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली 56. या डावातील मला वाटतं अजून केवळ एका चेंडूचा खेळणं बाकी. झेल घेतलाय सुरेख झेल त्या ठिकाणी डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. बाबुश मांजरेकर, मॅन फ्रॉम सातोसे, बाबुश मांजरेकर. सुरेख झेल त्या ठिकाणी अगदी सीमारेषे नजदीक. सोहेलचा विचार केला. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती रोशन धुरी मला वाटतं स्ट्राईक एंडवरती सज्ज. आखूट टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, परंतु या प्रयत्न मात्र रोशनचा प्रयत्न जातोय. चेंडू निर्धाव जातोय. पहिला निर्धारित 6 षटकांचा खेळ संपतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी सोहेलची या षटकात आपल्याला पाहायला मिळाली. केवळ एक चौकार जो लगावला होता नितीननं, परंतु त्यानंतर सुरेख कमबॅक. केवळ तोच चौकार, या 4च धावा या ठिकाणी खर्ची घातल्या त्या सोहेलनं. त्या मोबदल्यात 2 महत्वपूर्ण गडी गारद केले ते प्रतिस्पर्धी संघ महालक्ष्मी देवबाग संघाचे. ते सोहेलनं एकंदरीत पहिल्या 6 षटकांचा अर्थात पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी संपतोय. 56 धावा धावफलकावरती लावल्या त्या महालक्ष्मी देवबाग संघानं. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 7 गड्यांच्या मोबदल्यात 57 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. ते मात्र प्रतिस्पर्धी संघ माऊली कास संघ हा सामना जिंकण्यासाठी काय होईल या सामन्यात 57 धावांचा पाठलाग कशा रीतीने करतोय माऊली कासचा संघ की महालक्ष्मी देवबागचा संघ 57 धावा काढण्यापासून आपल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावरती कास संघाला या ठिकाणी रोखत बाद फेरीच्या दिशेनं एक पाऊल पुढे सरसावतोय की दुसऱ्या बाजूने 57 धावांचा यशस्वी पाठलाग करून कासचा संघ देखील बाद फेरीच्या दिशेनं आपलं पाऊल पुढे सरसावेल हे सांगण्यासाठी समालोचन कक्षामध्ये बदल होतोय. आमचे साथी समालोचक राजा सामंत यांना विनंती करतो की दुसऱ्या डावाचं पहिल्या 3 षटकांचं समालोचन त्यांनी आपल्या माध्यमातून करावं. आणि सर्व क्रिकेट रसिकांची मी गुरु चिटणीस या सामन्यातून रजा घेतोय. धन्यवाद.
म्हणजे जिंकण्यासाठी माऊली 11 कास संघाला सेकंड इनिंग मध्ये 57 धावांची आवश्यकता आहे. या सामन्यासाठी रमीज सोलकर आणि वैभव सावंत ही पंचांची जोडी मैदानावरती जाताना दिसते. खास रत्नागिरीवरून आमंत्रित पंच ज्यांच्याकडे अनुभवाची सिधोरी गाठीशी आहे असे पंच या स्पर्धेला पंचांचं योगदान देताना दिसत आहेत. ज्यावेळी पंच आपलं योगदान चोखंदळ करतात त्यावेळी निश्चितच सामन्याला एक स्वरूप प्राप्त होतो. पंच, कॉमेंटेटर आणि स्कोरर असा त्रिवेणी संगम साधला गेला की समीकरण साजूक तुपातलं होतं. किती धावा, किती गडी, किती षटकांच्या खेळाची सांगता झाली आणि किती धावांचा पाठलाग करायचा आहे, ह्या सर्व गोष्टीचा लेखाजोखा विस्तृत अंगाने मांडण्याचा आनंद निराळा असतो. मैदानावरती कुठल्या कोणी किती षटकार मारलेत याचा लेखाजोखा क्षणात सांगणारे भाऊ आलावलकर, बाळू आलावलकर या ठिकाणी उपस्थित झालेत. मी शब्दफुलाने त्यांचं हार्दिक 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 स्वागत करतो. सत्तावन्न धावांचा पाठलाग करण्यासाठी भाऊ पंडित आणि सोहेल शेख सलामीवीरांची जोडी मैदानावरती. त्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत, दमदार सलामी अपेक्षित. टेनिस क्रिकेट जगतात दोन्ही फलंदाजांनी अनेक स्पर्धांमध्ये सातत्याने घणाघाती फलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवलंय. परंतु क्रिकेटमध्ये कालचा दिवस आणि आजचा दिवस याची बेरीज आणि वजाबाकी करायची नसते. प्रत्येक दिवस निराळा असतो, प्रत्येक सेकंद निराळा असतो, प्रत्येक तास निराळा असतो. प्रत्येक विनिंगची म्हणूनच नव्या उमेदीनं सुरुवात करावी लागते. जिद्द, एकाग्रता आणि मेहनत असा त्रिवेणी संगम साधत पहिल्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय कॉमेंट्री कक्षाच्या दिशेनं महालक्ष्मी 11 देवबाग संघाचं प्रतिनिधित्व करणारा गोलंदाज पायस आल्मेडा, ज्यानं आतापर्यंत या स्पर्धेमध्ये संयम आणि कल्पकता राखत अप्रतिम टिचून गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं आणि धावांवरती रोका लावला. ते सातत्य या सामन्यात पुन्हा पायसला दाखवावं लागेल तरच धावांवरती रोका लागू शकतो. नाहीतर दोन्ही फलंदाज टेनिस क्रिकेट जगतातील अव्वल दर्जाचे फलंदाज म्हणून गणले जातात. थोडा वेळ संयमानं फलंदाजी करू शकले तर प्रदीर्घ खेळी करण्याची कुवत ताकद त्यांच्या बॅटमध्ये रसिकांनी कित्येक वेळा पाहिली आहे. पंचांनी कॉल करून सांगितलं सेकंड इनिंगला सुरुवात होते. पहिल्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी पायस ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू शफल होऊन खेळण्याचा मानस होता. स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून एका धावेत रूपांतर आणि निश्चितच आत्मघातकी धाव घेण्याचा मानस. आणि क्रिकेटच्या परिभाषेत मी उल्लेख केला आत्मघातकी शॉट आणि धाव घेण्याच्या नादात फलंदाज भरकटला आणि नॉन स्ट्रायकरला धावचीत होताना आपल्याला दिसतोय. निश्चितच बाद झालेल्या फलंदाजाचं नाव आहे भाऊ. त्याच्याकडून फार मोठी अपेक्षा होती. सुरुवातीला संयम राखत फलंदाजी करू शकला असता तर चौफेर फलंदाजी करण्याची ताकद कुवत त्याच्या बॅटमध्ये होती. परंतु संयम हा मैदानावरती गेल्यानंतर उपयुक्त ठरू शकतो आणि तोच संयम बिखरला की त्याचं रूपांतर आपल्याला सर्वस्वाला मुकावं लागतं. भाऊनं नेमकं तेच केलं, संयमातून बिखरला आणि त्यामुळेच मित्रांनो धावचीच्या स्वरूपात आपला बहुमोल विकेट गमावून त्याला माघारी परतावं लागलं. आता मात्र महालक्ष्मी देवबाग संघाच्या प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावरती उत्साह आपल्याला दिसतोय. त्याचं कारण काय? अपेक्षांची पूर्तता करणारा विकेट त्यांना प्राप्त झालाय. त्याचं संपूर्ण श्रेय दिलं पाहिजे महालक्ष्मी 11 संघाच्या क्षेत्ररक्षकांना. टेस्ट मॅच असो, वन डे असो, टी20 असो, लेदर असो, टेनिस असो, क्षेत्ररक्षकांची भूमिका प्रामुख्यानं गणली जाते. आणि ज्यावेळी क्षेत्ररक्षण दर्जा सिद्ध करतं त्यावेळी गोलंदाज खऱ्या अर्थाने सागरासारखा उसळतो, टिचून गोलंदाजी करतो, संयम आणि कल्पकता असा दुहेरी संगम साधत. आणि त्या दबावाच्या स्थितीत मग ते दबावाचं चक्रव्यूह भेदणं मुश्किलीचं होऊन जातं ते फलंदाजाला. रोसूप खेळण्याचा मानस आणि निश्चितच या ठिकाणी थडम्यांच्या दिशेनं चेंडू विसावतोय 4 धावांसाठी सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांनी खातं खोललंय फलंदाजानं स्वतःच संघाचं 57 धावांचा पाठलाग करताना. लाईनमॅनची भूमिका निभावणारे सदस्य आहेत, त्यांनी सहयोग द्यायचा आहे. कारण सीमारेषेच्या पलीकडे गेलेला चेंडू शोधण्यात बराचसा वेळ निघून जातोय
आणि ती जबाबदारी तुम्ही आतापर्यंत या स्पर्धेच्या निमित्तानं अप्रतिम निभावली आहात. तसंच सातत्य स्पर्धा जशी पुढे सरकणार तसं तुमच्याकडून अपेक्षित आहे आणि त्या अपेक्षांची पूर्तता करणारा सहयोग तुम्ही द्याल अशी मी आशा बाळगतो. मनपूर्वक आभार सहकार्याबद्दल. पायस पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. एका चौकारानिशी 4 धावेंवरती खेळतोय तो फलंदाजाचं नाव आहे सोहेल. ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू, खेळण्याचा मानस, चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. पंचांनी दोन्ही हात समांतर राखत स्वैर चेंडू घोषित केला. अतिरिक्त धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली. धावा फलकावरती लागल्या त्या 5. अप्रतिम पंचांचं योगदान या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळतंय. प्रदीर्घ अनुभव गाठीशी आहे, तो अनुभव पणाला लावून पंच आपलं योगदान देताना दिसत आहेत. त्यामुळेच स्कोरर, पंच आणि कॉमेंटेटर असा त्रिवेणी संगम आपल्याला पाहायला मिळतोय. तो अविस्मरणीय साक्षात्कार आहे. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, दुधामान स्थितीमध्ये खेळण्याचा मानस भरकटला आणि क्रिकेटच्या परिभाषेमध्ये याला हाराकारी म्हटलं जातं. हाराकारी करून आपली बहुमोल विकेट झेलचीच्या रूपात बहाल करून सोहेल माघारी परतला. दुसऱ्या गड्याच्या मोबदल्यात डीजे. मित्रा, हीच संधी असते ज्यावेळी विकेट पडतो, षटकार चौकारांची आतषबाजी होते, त्यावेळी क्षणाचाही विलंब न लावता एखादी गाण्याची धून सादर होणं गरजेचं असतं. आणि त्यावेळी जर ती गाण्याची धून सादर झाली तर समीकरण साजूक तुपातलं बनतं. परंतु या ठिकाणी त्याचाच अभाव दिसतोय. प्रयत्नशीलता दाखवून निश्चितच पुढच्या वेळेस तुझ्या अपेक्षांचं पूर्तता करणारं किंवा रसिकांना अपेक्षित असलेलं सादरीकरण तुझ्याकडून होईल आणि तू करशील असा आम्हाला आत्मविश्वास आहे. तर अनेक स्पर्धांमध्ये तू सातत्याने साऊंड ऑपरेटर म्हणून योगदान दिलेलं आहे. लागोपाठच्या चेंडूवरती 2 गडी गारद झाल्यानंतर थोडासा दबावाच्या स्थितीत येऊन पोहोचलेला आहे आपला माऊली 11 कासचा संघ. माऊली 11 कास संघाच्या बाबतीत बोलायचं झालं तर खालच्या क्रमांकापर्यंत खोलवर पसरलेली फलंदाजी. पाय 6 चेंडू, ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, खेळण्याचा मानस, दोन्ही हात समांतर राखून स्वैर चेंडू घोषित केला. अतिरिक्त धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली. पायस अल्मेडा अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवतोय. संयम आणि कल्पकता असा दुहेरी संगम साधत. पायसचा पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. भरकटलेल्या स्थितीत मारण्याचा नादात फलंदाज संयम गमावून बसला. फक्त नशीब बलवत्तर, नाही तर धावचीच्या स्वरूपात त्याला माघारी परतावं लागलं असतं. प्रत्येक चेंडू जसा पुढे सरसावतोय, प्रत्येक धाव महत्वाची होऊन बसली आहे आणि दबावाच्या स्थितीचं चक्रव्यूह भेदणं थोडंसं मुश्किलीचं दिसतंय. त्याचं कारण लागोपाठच्या क्रमवारी 2 फलंदाज माघारी परतणं. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, खेळण्याचा मानस, चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. स्वैर चेंडूची मागणी केली, पंचांनी अपील फेटाळलं. अप्रतिम पंचांचं योगदान. जो पंच निर्णय देतील तो निर्णय अंतिम असणार आहे. खिलाडू वृत्तीचं दर्शन घडवत तो निर्णय स्वीकारायचा आहे. बॅटच्या मधोमध घेऊन खेळण्याचा मानस, बॅकअप करण्याच्या हेतून यष्टीरक्षक पुढे सरसावला. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक आणि तिसरा गडी झेलचीच्या स्वरूपात माघारी. मित्रांनो, किती अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा दर्जा सिद्ध होतोय तो. महालक्ष्मी 11 देवबाग संघाच्या वतीनं क्षेत्ररक्षकाचं नाव आहे पीटर फर्नांडिस. देवबाग संघाच्या बाबतीत बोलायचं झालं तर निसर्गाचं अमाप वरदान लाभलेलं मालवण तालुक्यातील हे समुद्राच्या मध्यभागी असणारं बेट, कर्लीची खाडी आणि अरबी समुद्र असा संगम. आणि त्या संगमावरती गेल्यानंतर मित्रांनो सहज मुखातून शब्द बाहेर पडतात. अलीकडे निवाळी, पलीकडे देवबाग, मधीच कर्लीची खाडी. पावसात तुफान झालं की साऱ्यांच्या काळजाचं होतं या पाणी. सृष्टीच्या विधात्याने पृथ्वीच्या कवेत रेखाटलेलं सुंदर आणि सुबक चित्र म्हणजे देवबाग गाव असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ह्या देवबाग गावचा सुपुत्र एकेकाळी महाराष्ट्राच्या क्रिकेट संघातून खेळताना दिसला. त्या खेळाडूचं नाव होतं पांडुरंग साळगावकर. त्याला कोल्हापूर एक्सप्रेस या नावानं ओळखलं जायचं. अल्विन कालीचरणचा संघ ज्यावेळी भारतीय दौऱ्यावरती आला त्यावेळी कालीचरणच्या समोर गोलंदाजी करताना त्याने टिचून गोलंदाजी केली आणि कालीचरणच्या मुखातून गौरव उद्गार बाहेर पडले. अभिमानाची गोष्ट, तो सुपुत्र आपल्या कोकणातला देवबाग गावचा सुपुत्र पांडुरंग साळगावकर जिमखाना मैदानावरती अनेक सामन्यांना
खेळून त्यांनी योगदान दिलंय. एवढंच नव्हे तर काही तरुण दमाच्या खेळाडूंना मार्गदर्शन सुद्धा केलंय. सावंतवाडी जिमखाना आणि पांडुरंग साळगावकर यांचं जवळचं नातं आहे. फलंदाजी करताना अनुभवाची चिदोरी गाठीशी असलेला फलंदाज बाळा मडगावकर, प्रदीर्घ क्रिकेटचा गाठीशी असणारा अनुभव, टेनिस क्रिकेट असो, लेदर क्रिकेट असो. मित्रांनो, कित्येक वर्ष क्रिकेट खेळत असला तरी नम्रता, लीनता, बाळा मडगावकर यांचा वाखणण्याजोगा पैलू हृदयाच्या कप्पीत साठवून ठेवण्याजोगा असतो. कारण तो साक्षात्कार अनेक सामन्यात मी अनुभवलेला आहे. एका धावेचं रूपांतर एका धावेमुळे धावसंख्या पुढे सरसावली होती. गचाळ क्षेत्ररक्षण ओव्हर थ्रोच्या रूपात दुसरी धाव, एकंदरीत 2 धावा आणि 2 धावांनिशी समीकरण पुढे सरसावलं. 57 धावांचा पाठलाग करताना 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या झाली आहे 9. 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या झाली आहे 9. गोलंदाजी करताना कृष्णा पाटकर, ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू फसलिपला. जर क्षेत्ररक्षक असला असता तर झेलात रूपांतर झालं असतं आणि फलंदाजाला झेलचीतून माघारी परतावं लागलं असतं. शॉट तडम्यांच्या दिशेनं बॅकअप केला गेला चेंडू एका धावेत रूपांतर झालं. मित्रांनो, या ठिकाणी निश्चितच संयम राखत दोन्ही फलंदाजांना फलंदाजी करावी लागेल. कारण लागोपाठच्या क्रमवारीत 2 फलंदाज माघारी परतलेत, 3 फलंदाज माघारी परतलेत. घणाघाती फलंदाजी करण्याचा मानस. चेंडू थोडासा भरकटला. स्क्वेअरलेगचा क्षेत्ररक्षक बॅकअप करतो तोपर्यंत एका धावेत रूपांतर. एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली. 11 धावा फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात 57 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकाच्या संगतीनंतर दुपारच्या कडक उन्हामध्ये क्रिकेट खेळलं जात आहे. उत्स्फूर्तता, उदंडता रसिकांमध्ये पाहायला मिळते. घणाघाती फलंदाजी करण्याच्या नादात बाळा मडगावकर थोडासा भरकटला. हवेत विसावलेला चेंडू झेलात रूपांतर करण्याची नामी संधी, परंतु मला वाटतं बाळा मडगावकरच्या बाजूनं नशीब झुकतंय. नशिबानं साथ दिली, बाळाचा झेल सुटला आणि निश्चितच त्याचं रूपांतर एका धावेत झालं. एका धावेनिशी धावसंख्या झाली 12. मित्रांनो, कधी कधी झेल सुटणारे आत्मघातकी ठरू शकतात. कारण जागतिक क्रिकेटमधला अव्वल दर्जाचा विकेट किपर किरण मोरे याच्याकडून ग्रॅम गुजचा झेल सुटला आणि त्रिफल शतक फलकावरती लागलं. मित्रांनो, हा इतिहास आहे क्रिकेटचा. मित्रांनो, एक सामना असा होता की एका सामन्यात किशोर भगत 0 या धावसंख्येवरती झेलचीत होताना वाचला. यष्टीरक्षकानं झेल सुटला आणि मित्रांनो, 20 चेंडूमध्ये 58 धावांची घणाघाती खेळी करून विजयी टीम केरवाड्याच्या विजयावरती किशोर भगत यांनी शिक्कामोर्तब केलं. मैदान होतं दाबोलीचं. मित्रांनो, असे अनेक साक्षात्कार हृदयाच्या कप्पीत मी साठवून ठेवलेत. कारण ते प्रेरणादायी ठरतात, चार्जरच्या रूपात असतात. सादरीकरण केल्यानंतर चैतन्य उभं राहतं आणि त्यातून प्रेरित होऊन खेळाडू नव्या उमेदीनं खेळण्याचा प्रयत्न करतात. तदनंतर क्रिकेट सागरासारखं उसळतं, कर्तव्याच्या लाटांनी किनाऱ्याला पोचतं आणि तो आल्हाददायी क्षण टिपण्यासाठी साक्षात रसिक आसुसलेले असतात. एकंदरीत 2 षटकांच्या सांगतेनंतर 57 धावांचा पाठलाग करताना 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या झाली आहे 13. अनेक समीकरणं, अनेक विश्लेषण मांडण्याचा मी प्रयत्न करतोय, परंतु मित्रांनो, मैदानात जे काही चाललंय त्याचा लेखाजोखा सुद्धा उगवत्या शैलीत कॉमेंटेटर या नात्यानं तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. बाळा मडगावकर यांचा संपूर्ण परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. रोहित शर्माचा सुद्धा पूर्ण परिवार सपोर्ट करण्यासाठी मैदानावरती उपस्थित असतो. घरात बसून आपण टेलिव्हिजनवरती तो सुखद साक्षात्कार अनुभवलेला आहे. कधी कधी सामन्यामध्ये अपेक्षांची पूर्तता करणारा खेळ होत नाही. म्हणून सांगतो, कुठल्या तरी एका सामन्यावरती खेळाडूचं भाकीत करणं चुकीचं ठरू शकतं. कारण खेळाडू मोठा की क्रिकेट मोठं, तर मी सांगेन क्रिकेटचा खेळ कुठल्याही लौकिक प्राप्त खेळाडूला चुकवण्याची ताकद राखू शकतो. घणाघाती फलंदाजी करण्याचा मानस. चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू कॉन्टिंग केला गेला. तिसरं षटक प्रगतीपथावरती. गोलंदाजाचं नाव आहे निखिल. कॉमेंट्री कक्षाच्या दिशेनं निखिल
घणाघाती फलंदाजी करण्याचा मानस, तडव्यांच्या दिशेने चेंडू बॅकअप केला जातोय, गचाळ क्षेत्ररक्षण त्याचा लाभ उठवत एका धावेत रूपांतर झालंय. एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली. धावा फलकावरती लागल्या 14. याच मैदानावरती एक हाती सामने बाळा मडगावकर यांनी कित्येक वेळा जिंकून दिलेत. सिंधुदुर्ग स्तरावरती स्तराच्या बाहेर लेदर क्रिकेट असो, टेनिस क्रिकेट असो, लेदर क्रिकेट असो, टेनिस क्रिकेट असो, बाळानं प्रदीर्घ क्रिकेट खेळलंय. अनेक स्पर्धांमध्ये अष्टपैलुत्व त्याचं सागरासारखं उसळलंय. म्हणून तर त्याला मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज देऊन गौरवण्यात आलंय. मी कधीही विश्लेषण करताना मस्का लावून विश्लेषण करत नाही. जे नजरेसमोर मी पाहत आलोय त्याचं वर्णन करताना स्वतः कॉमेंटेटर या नात्यानं मला सुद्धा आनंद मिळतो आणि तो आनंद गगनात मावेनासा असतो. मित्रांनो, त्या कालखंडातील काही खेळाडू अजूनही खेळतात. त्यापैकी बाळा मडगावकर आणि आशिष शिरोडकर यांची वाह करताना शब्द पुढे पडतील. किरण परब सुद्धा मैदानावरती उपस्थित आहेत. एका धावेत रूपांतर निश्चितच. किरणनं शिरोडा टाऊन संघातून सफर केलं होतं. त्यावेळी चॉकलेट बॉय या नावानं त्याला ओळखलं जायचं. अनेक तरुणी त्या काळात त्याच्यावरती फिदा होत्या. परंतु मित्रांनो, संयमातून बिखरला नाही. आत्मविश्वास, जिद्द, एकाग्रता आणि मेहनत दिलेरी दाखवत त्याने क्रिकेट झुलवलं, फुलवलं आणि सिंधुदुर्ग स्तरावरती लौकिक प्राप्त करून ठेवलं. मित्रांनो, त्याचा पाठलाग आपण केला पाहिजे. तो आदर्श घेऊन आपण मार्गक्रमण केलं पाहिजे. एकंदरीत चौथा गडी गारत होतोय. धाव संख्या फलकावरती लागते. 57 धावांचा पाठलाग करताना 4 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटकांच्या सांगतेनंतर माऊली कास संघाच्या धावा झाल्यात. एकंदरीत 15. पल्ला फार दूरचा गाठायचा आहे. आमचे सहयोगी कॉमेंटेटर दीपक परब बाजूला बसून पाण्याचा आस्वाद घेत आहेत. धरतीवरती गंगा पौराणिक युगात भगीरथांना आणली होती, परंतु त्याला माहिती नव्हतं कलियुगात बाटलीत पाणी भरून विकलं जाणार. सध्याच्या कालखंडात बिस्लरीच्या नावावरती पाणी विकलं जातं आणि टाटाच्या नावावरती नमक विकलं जातं. मित्रांनो, सफर करावं लागतं, कारण वेळ कोणासाठी थांबत नाही. त्या वेळेला अंजारून गोंजारून स्वीकारावं लागतं. तर मित्रांनो, असाध्य ते साध्य होतं आणि त्याच्यासाठी दाखवावी लागते ती दिलेरी. अर्थात युवा पिढी ती दिलेरी दाखवताना दिसते. त्यामुळे खऱ्या अर्थाने आनंद गगनात मावेनासा झालाय कॉमेंटेटर या नात्यानं. म्हणूनच या सर्व युवा पिढीला शुभेच्छा देतो. कर्तबगारी सिद्ध करण्यासाठी अपेक्षित असलेली मेहनत करा, लौकिक तुमच्यापर्यंत चालत येईल. फलंदाज दादा नाईक व्यवस्थित खेळण्याचा मानस. 4 गडी माघारी परतल्यानंतर सरळ बॅटनं खेळणं गरजेचं, कारण युवा स्वीपवरती धावा फलकावरती लागतात, पण कधी कधी हा शॉट आत्मघातकी सुद्धा ठरतो. लेगबाईच्या रूपात 1 धाव. एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली आणि फलकावरती लागल्या त्यात 16 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यात 57 धावांचा पाठलाग करताना 2 षटकांच्या सांगतेनंतर 3रं षटक प्रगतीपथावरती. पुन्हा एकदा गोलंदाज चेंडू टाकण्यासाठी सज्ज. कॉमेंट्री कक्षाच्या दिशेनं ओव्हर द विकेट मारा करेल. बाळा मडगावकरनं बॅटच्या मधोमध घेऊन भिरकावून देण्याच्या हेतूनं चेंडू डीप विकेटच्या दिशेनं खेळून काढला. हवेत विसावलेला चेंडू अखेरीस क्षेत्ररक्षकानं झेलात रूपांतर केलं आणि बाळा मडगावकरच्या रूपात 5वा गडी माघारी परतला 16 या धावसंख्येवरती. पाहता पाहता 3ऱ्या षटकाची सांगता झाली. 3 षटकांच्या सांगतेनंतर 57 धावांचा पाठलाग करताना माऊली 11 कास संघाच्या धावा झाल्या 16. 4 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या 3 षटकांचं मी उगवत्या शैलीत समालोचन, त्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये विश्लेषण असं म्हटलं जातं, ते मी करत होतो. आता पुढील 3 षटकांसाठी धुरा सुपूर्द करतो दीपक परब याच्याकडे आणि तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. हॅलो मित्रांनो, यानंतर होणारा सामना NSS नेमळे विरुद्ध VBR ग्रुप सावंतवाडी. दोन्ही संघांचे कर्णधार आपल्याला विनंती आहे, आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षासमोर यायचंय. थैंक यू राजा सर, बिल्कुल तमाम दर्शक खिदमत में फिर से एक बार इस दीपक परब का प्यार भरा नमस्कार. 3 ओवर का खेल पूरा हो चुका है और टोटल 16 रन स्कोरबोर्ड के ऊपर 57 रनों के जवाब में बिल्कुल
57 रनों का पीछा करना है। जिस ढांचे की बल्लेबाजी होनी चाहिए माउली कास्ट टीम की ओर से उस ढांचे की बल्लेबाजी हो नहीं रही है। बिल्कुल हर एक बल्लेबाज सस्ते में मैदान के बाहर जाना पड़ रहा है बल्लेबाजों को, बिल्कुल। लेकिन पिछले मैच का हीरो जिसकी वजह से बिल्कुल माउली कास्ट टीम इस प्रतियोगिता में आज के दिन के पहले मुकाबले में जीत तक अगर चाहिए है वह बल्लेबाज अब मात्र गजानन सूर्या जी मैदान के बीच में। बॉलर ने गीतेश, जी हाँ बिल्कुल गीतेश गेंदबाजी के मोर्चे के ऊपर शॉर्ट पिच लेग की गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के क्षेत्र में एक अच्छा स्ट्रोक देखने को मिला। सीमा के नजदीक खिलाड़ी तैनात तो बिल्कुल आसानी के साथ गेंद के ऊपर आए। पहले प्रयास में गेंद को उठाया गया और बैकअप विकेट कीपर के पास बिल्कुल एक रन की पूंजी और इस एक रन की सहायता से टोटल में तब्दीली 57 के जवाब में 17 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर। दादा नाइक स्ट्राइक इनके ऊपर तेज तर्रार गेंद बिल्कुल बल्लेबाज को हा मित्रांनो प्रेक्षक वर्गांना विनंती आहे, अंकुश लाटे लाईनमन आपल्याला सुद्धा विनंती आहे जे कॅमेऱ्याच्या खाली जे कॅमेरा स्टँडला लटकून मित्रांनो आपण क्रिकेटचा आस्वाद घेताय कृपया विनंती आहे आपण खाली बसून मैच बघायची है मित्रांनो। गीतेश फिर से एक बार गेंदबाजी के मोर्चे के ऊपर शॉर्ट पिच लेके गेंद बड़ा स्ट्रोक बिल्कुल सीमा के नजदीक खिलाड़ी तैनात और कोई गलती नहीं करेंगे। विकेट का पतन 7वें नंबर का विकेट गिरता हुआ माउली कास्ट टीम थोड़ी सी यहाँ पर बैकवर्ड पर आते हुए दिखाई दे रहे इस महत्वपूर्ण मुकाबले के दरमियान। छठे विकेट का पतन होता हुआ दादा नाइक बिल्कुल कई प्रतियोगिता में मैन ऑफ द मैच मैन ऑफ द सीरीज का खिताब हासिल करने वाला एक खिलाड़ी बिल्कुल इस प्रतियोगिता में जिस ढांचे की बल्लेबाजी की उम्मीद है उनकी ओर से रखी गई। बिल्कुल क्रिकेट प्रेमियों को जिस बल्लेबाज से बिल्कुल उम्मीदें थी वह बल्लेबाज जो कि सस्ते में मैदान के बाहर चला जाता हुआ और बिल्कुल नए बल्लेबाज की हैसियत से बाबूश मांजरेकर मैपॉम सातों से मैदान के बीच में। स्ट्राइक एंड के ऊपर गजानन सूर्या जी पिछले मैच में एक लाजवाब स्ट्रोक और उसी के बलबूते के ऊपर माउली कास्ट टीम इस प्रतियोगिता का पहला मुकाबला जीत चुकी है। दूसरे पड़ाव का यह मुकाबला दोस्तों बिल्कुल कड़ा मुकाबला दोपहर के सत्र में इस मैदान के ऊपर देखने को मिलता हुआ। शॉर्ट पिच लेग की गेंद फिर से एक बार उसी क्षेत्र में खिलाड़ी तैनात है जब तक गेंद के ऊपर है थोड़ी सी दूर रही खिलाड़ी की ओर से गेंद बिल्कुल 2 रन मुकम्मल किए गए दोनों बल्लेबाजों ने आसानी के साथ 2 रन की सहायता से अब मात्र रन संख्या आगे बढ़ती हुई 19 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर 57 के जवाब में 6 विकेटों का नुकसान। बिल्कुल लाजवाब गेंदबाजी का दावित्व साबित हुआ कर रहे महालक्ष्मी देवबाग टीम की ओर से। शॉर्ट पिच लेग की गेंद बड़ा स्ट्रोक डीप बैकवर्ड स्क्वायर लेग का बाउंड्री के नजदीक एक अच्छा कैच देखने को मिला और एक विकेट का पतन गजानन सूर्या जी की पारी हुई समाप्त। रन संख्या 19 57 रन के जवाब में 7वें विकेट का पतन होता हुआ। माउली कास्ट के खेमे में थोड़ी सी मायूसी दिखाई देती हुई दोस्तों कुल मिला के 7 विकेटों का पतन हो चुका है। 57 रनों का पीछा करना है। गेंदबाजी में 100% आंकड़े देने वाला सिद्धू मौर्य दोस्तों मैदान के बीच में पहले इनिंग में गेंदबाजी करते वक्त एक अच्छी गेंदबाजी का दावित्व उनकी ओर से देखने को मिला। बल्लेबाजी में किस ढांचे की बल्लेबाजी की जाएगी वह आने वाला समय आपके सामने लाएगा जरूर। रन संख्या 19 रन 7 विकेटों के नुकसान के ऊपर। गेंदबाज तैयार गीतेश हल्के हाथों से खेलने का प्रयास बाबूश का 1 रन आसानी के साथ पूरा करेंगे जरूर। दूसरे की होगी मांग सिद्धू पलटे है लेकिन रोका गया। 1 रन के ऊपर संतुष्टि और इस 1 रन की सहायता से अब मात्र रन संख्या 20 का आंकड़ा छूती हुई 20 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर। कुल मिला के दोस्तों 4 ओवर का खेल पूरा होने के बाद 4 ओवर का खेल पूरा 20 रन टोटल स्कोरबोर्ड पर 57 के जवाब में बची है बिल्कुल 12 गेंदें और जीतने के लिए रन चाहिए अब मात्र
37, 12 गेंदे 37 रन। इसके बाद होने वाला मुकाबला एनएसएस नेमळे बनाम व्हीबीआर ग्रुप सावंतवाडी। दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे मित्रांनो, त्वरित समोरच्या कक्षासमोर नाणेफेकीसाठी या। व्हीबीआर ग्रुप सावंतवाडी विरुद्ध एनएसएस नेमळे। निखिल पारकर गेंदबाजी के मोर्चे के ऊपर खुद की ओर से दूसरा और कोर्ट की ओर से 5वें ओवर लेके गेंदबाजी किया करने के लिए तैयार। 11 गेंदे, जीत का फासला बिल्कुल 37 रन दूर दिखाई देता हुआ। अब बिल्कुल करिश्माई बल्लेबाजी करनी पड़ेगी बिल्कुल बाबूश मांजरेकर को। अच्छा, बिल्कुल इस बार और एक अच्छी गेंद देखने को मिली। तेज तर्रार गेंदबाजी का दावित्व दोस्तों महालक्ष्मी देवबाग टीम की ओर से देखने को मिला। कुल मिला के 2 गेंदों का खेल पूरा हो चुका है। 10 गेंदों का खेल बाकी, जीतने के लिए 36 रनों की है आवश्यकता। सिद्धू मौर्य स्ट्राइक एंड के ऊपर एक युवा खिलाड़ी गेंदबाजी में बिल्कुल 100% आंकड़े देने वाली गेंदबाजी हर प्रतियोगिता में किया करता है। जब बिल्कुल कल के दिन में संपन्न हुई पारसा में जो प्रतियोगिता, उस प्रतियोगिता में रनर अप मौर्य ट्रांसपोर्ट बांदा टीम का प्रतिनिधित्व देने वाला एक खिलाड़ी आज इस प्रतियोगिता में माउली कास टीम का प्रतिनिधित्व दिया कर रहा है इस महत्वपूर्ण मुकाबले के दरमियान। फिर से एक बार गेंदबाज निखिल कोटी की ओर से अगली गेंद लेके शॉर्ट पिच लिंक की गेंद एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेलने का प्रयास था। रनआउट का मौका सिद्धू के लिए कतरी की घंटी, अंपायर जी ने शायद थर्ड अंपायर के पास भेजा है बिल्कुल डिसीजन। दरम्यान स्पर्धेदरम्यान सन्मान्य वेंगुर्ला येथील सनी मोरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आयोजकांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करतो, विनंती करतो। मान्यवर कक्षात ते विराजमान झालेले आहेत। पुन्हा एकदा शब्द सुमनाने सन्मान्य सनी मोरे यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो। धन्यवाद। व्हीबीआर ग्रुप सावंतवाडी संघाचा कर्णधार थर्ड अंपायर का बिल्कुल निर्णय आना बाकी है। नॉट आउट, क्या बिल्कुल नॉट आउट करार थर्ड अंपायर अजमान सैयद की ओर से आता हुआ। सिद्धू मौर्य मैदान के बीच में कुल मिला के दोस्तों गेंदे बाकी है 8 और इस 8 गेंदों के ऊपर 36 रनों की आवश्यकता। आक्रामकता भरी बल्लेबाजी का दावित्व देना पड़ेगा, आक्रामक रवैया अपनाना पड़ेगा बिल्कुल। पुढील सामन्याची नाणेफेक सन्माननीय राजा राणे यांच्या शुभ हस्ते मित्रांनो एनएसएस नेमळे विरुद्ध व्हीबीआर ग्रुप सावंतवाडी। गेंदबाज तैयार, गेंदबाजी के मोर्चे के ऊपर से इस बार हल्के हाथों से खेलने का प्रयास, गलती खिलाड़ी की ओर से और विकेट पतन होने की संभावना थी, लेकिन गलती और गलती की मोहर दोस्तों 1 रन के ऊपर लगती हुई 1 रन के तहत रन संख्या आगे बढ़ती हुई 22 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर। प्रेक्षक वर्ग आपल्याला कृपया विनंती आहे सामना सुरू असताना मित्रांनो मैदानात येणं टाळा कृपया। सुरेख पद्धतीचा चेंडू मित्रांनो, गती परिवर्तन, स्लो रन पद्धतीचा चेंडू ज्याला चेंज ऑफ पेस म्हणून संबोधला जातो त्याच प्रकारचा चेंडू बघायला मिळाला मित्रांनो। षटक क्रमांक 5 समाप्त होतोय। 5 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धाव संख्या धावफलकावर लागतायत त्या 57 धावांच्या मोबदल्यात 22 धावा राहिल्यात 6 चेंडू आणि या 6 चेंडूंवर विजयासाठी 35 धावांची आवश्यकता। छह गेंदों का खेल बाकी, 35 रनों की आवश्यकता। अब मात्र ये मुकाबला थोड़ा सा एक तरफा झुकाई देता हुआ महालक्ष्मी देवबाग टीम की ओर, लेकिन जब तक क्रिकेट के क्षेत्र में क्रिकेट के खेल का और देखा जाए तो बिल्कुल जब तक आखिर की ओवर की आखिरी गेंद डाली ना जाए तब तक इस खेल में भकित करना गलत बात हो सकती है।
पहला गेंद समाप्त, बिल्कुल डॉट गेंद चली गई, सिद्धू को परेशान करते हुए, परास्त करते हुए सीधे विकेट कीपर के दस्तानों में सैम, जो कि लाजवाब विकेट कीपिंग का दावित्व दिखाई देता है। 5 गेंदे, जीत का फासला अब 35 रन दूर। गेंदबाजी के मोर्चे के ऊपर शायद गीतेश नाम का गेंदबाज गेंदबाजी किया करने के लिए तैयार। 5 गेंदे 35 रन। शॉर्ट पिच लेंगे की गेंद अंदरूनी कोना, बल्ले का बिल्कुल चली गई सीधी खिलाड़ी के हाथ में, 1 रन रोकने में असफल, और इस 1 रन की सहायता से रन संख्या 23 रन माफ कीजिएगा, 23 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर। कुल मिला के 7 विकेटों का नुकसान। बिल्कुल 57 रनों का पीछा करना था बल्लेबाजी करते वक्त मामूली कास टीम को, लेकिन जिस ढांचे की बल्लेबाजी होनी चाहिए थी उस ढांचे की बल्लेबाजी हो नहीं सकी। पहले विकेट के रूप में, रनआउट के रूप में भाऊ पंडित मैदान के बाहर चले गए। उसके बाद हर एक बल्लेबाज बिल्कुल प्रेजेंट लगाने का काम इस मैदान के ऊपर करते हुए देखने को मिला, और वजह बिल्कुल लाजवाब गेंदबाजी महालक्ष्मी देवबाग टीम की ओर से। शायद ये गेंद नो करार, जी हाँ बिल्कुल अंपायर जी की ओर से इशारा निकलता हुआ 9 गेंद का। बाबूश के लिए बिल्कुल एक सुनहरा तोहफा देखने को मिलता हुआ, प्रीट का मौका, एक बड़ा स्ट्रोक खेलने का मंसूबा रहेगा बिल्कुल बाबूश मांजरेकर का। आक्रामकता वाली बल्लेबाजी के लिए माहिर बल्लेबाजों में से एक बिल्कुल बाबूश। स्ट्राइक एंड के ऊपर 9 सेकंड के ऊपर सिद्धू मोरिया बल्लेबाजों की जोड़ी दोस्तों मैदान के बीच में दिखाई देती हुई। थोड़ा सा एक तरफा मुकाबला दोस्तों देखने को मिलता हुआ। लाजवाब गेंद, तेज तर्रार, बिल्कुल सीधी विकेट कीपर सैम के दस्तानों में समा गई। कुल मिला के दोस्तों 4 गेंदों का खेल पूरा हो चुका है, 2 गेंदों का खेल बाकी। इस ओवर के दरमियान मुकाबला एक तरफा झुकता हुआ महालक्ष्मी देवबाग टीम की ओर। बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश, बिल्कुल कारपेट के जरिए डीप लॉन्ग ऑफ के क्षेत्र में खिलाड़ी तैनात है। पहले प्रेस में गेंद को उठाया जाए, बैक बॉलर के पास किया जाए, तब तक 1 रन लेने का अवसर, और इस 1 रन आसानी के साथ पूरा होता है। और इस 1 रन की सहायता से दोस्तों तब्दीली होती हुई टोटल में 27 रन टोटल स्कोरबोर्ड पर। इस बार लाजवाब स्ट्रोक सिद्धेश सावन बैंडेड, सिद्धेश मोरिया बैंडेड स्ट्रोक, लेकिन सीमा के नजदीक एक खराब फील्डिंग का दावित्व देखने को मिलता हुआ। आखिरी गेंद के ऊपर दोस्तों 2 रन मुकम्मल किए गए, और इस 2 रन की सहायता से 1 ही रन मुकम्मल किया गया, और इस 1 रन की सहायता से टोटल में तब्दीली 28 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर। और यह मुकाबला एक तरफा बिल्कुल महालक्ष्मी देवबाग के पक्ष में जाता हुआ। इसके बाद होने वाला मुकाबला वीबीआर ग्रुप सावंतवाड़ी बनाम एनएसएस नेमले, जल्द से जल्द बिल्कुल मुकाबला शुरू हो जाएगा। कमेंट्री कक्षा में बिल्कुल बदलाव के तौर के ऊपर ले चलते हैं, आमंत्रित करता हूं बिल्कुल मेरे सहयोगी